हॉटेलमध्ये मिळतो अगदी त्याच चवीमध्ये व एकदम परफेक्ट समोसा घरच्या घरी योग्य टिप्स वापरून अगदी पटकन बनवून तयार होतो। बनवण्यासाठी 4 उकडलेले बटाटे घेऊन चांगले कुस्करून घ्यायचे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला व चवीपुरते मीठ टाकून सर्व मसाले बटाट्यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे। मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, आल्याचे तुकडे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाकून पाणी न टाकता कोरडेच हे वाटण वाटून घ्यायचे। आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरी, कढीपत्त्याची पाने, 1 चमचा वाटलेला मसाला टाकून परतून घ्यायचे। आता यामध्ये बटाट्याचे मिश्रण टाकून चांगले परतून घ्यायचे व यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे। समोशाचे स्टफिंग तयार आहे। आता एका ताटामध्ये 2 वाट्या मैदा घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ व 1 चमचा ओवा टाकून 1 चमचा तेल टाकायचे। कमीत कमी तेल टाका, जास्त तेल टाकू नका, नाहीतर समोसे तेलकट बनतील। तेल गरम करून टाकू नका। आता हे सगळे साहित्य मिक्स करून घ्यायचे व यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा। हे पीठ जास्त पातळ करू नका, नाहीतर समोसे बनवता येणार नाहीत व तेलकट बनतील। आता हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। झाकण काढून हा गोळा पुन्हा एकदा चांगला मऊ करून घ्यायचा व याचे सुरीने समान भाग करून घ्यायचे। एकसारखे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे समोसे एकसारखे बनतील। एक एक गोळा घेऊन तेल किंवा पीठ न लावता गोलाकार लाटून घ्यायचे। जास्त पातळ लाटू नका किंवा जास्त जाडसर लाटू नका। आता सुरीने याचे 2 भाग करून घ्यायचे। आता एक भाग घेऊन कट केलेल्या भागाला बोटाने अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचे व दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे चिकटवून घ्यायचे व याचा अशा प्रकारे कोन बनवून घ्यायचा। आता यामध्ये बटाट्याचे स्टफिंग भरून घ्यायचे व उरलेल्या वरच्या कडांना पाणी लावून कडा चिकटवून घ्यायच्या। चिकटवताना स्टफिंग बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची। पाणी लावून चिकटवणे हे गरजेचे आहे, नाहीतर तळताना समोसा तेलामध्ये सुटू शकतो। अशा प्रकारे सगळे समोसे बनवून घ्यायचे। तेल तापायला ठेवायचे। तेल जास्त कडक तापवायचे नाही, त्याने समोसे तेलकट होतात व करपतात। यामध्ये अगदी कमीत कमी तेल गरम करा। आता यामध्ये समोसे सोडून मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे। समोसा पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे। तळल्यावर समोसे प्लेटमध्ये काढून घ्यायचे। अगदी हॉटेल सारखे समोसे घरच्या घरी बनवून तयार आहेत। सांगितलेल्या टिप्स वापरून समोसे बनवा, अगदी परफेक्ट बनतील। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।